स्वयंसेवकांसोबत मातृशक्ती खंबीरपणे उभी, राष्ट्रनिर्माणामध्येही तिचे योगदान महत्त्वपूर्ण. मुंबई, दि. गिरीश भोसले मीडिया हाऊस, वरळी. समाजजीवनातील जवळपास सर्वच क्षेत्रांत मातृशक्तीचा सक्रिय सहभाग राहिला आहे. संघाच्या शताब्दी प्रवासातही मातृशक्तीची भूमिका विविध स्तरांवर ठळकपणे जाणवते. स्वयंसेवकांसोबत मातृशक्ती खंबीरपणे उभी असून सामाजिक कार्य, संस्कार आणि राष्ट्रनिर्माणात तिचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख प्रदीप जोशी यांनी केले. नेहरू सेंटर, हॉल ऑफ हार्मोनी, वरळी येथे गुरुवार दि. 7 मे रोजी सायंकाळी 6 वाजता शतायुष आणि महिला सहभागिता या पुस्तकानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात समितीच्या प्रचारिका आणि अखिल भारतीय सहसंयोजिका निदर्शना गोवानी, भाग्यश्री साठे तसेच पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर शोभा विजेंद्र उपस्थित होत्या. प्रदीप जोशी म्हणाले की संघाची 100 वर्षांची यात्रा ही केवळ कालप्रवास नसून एक विकासयात्रा आहे. संघस्थानावर व्यक्तिनिर्माणाचे कार्य घडत असताना स्वयंसेवकांना गुणवान बनविण्यावर भर दिला जातो. समाजासाठी वेळप्रसंगी उभे राहण्याचे सामर्थ्य त्यांच्यात विकसित केले जाते. समाजजीवनात जबाबदारीने कार्य करणारा नागरिक घडविणे हा संघकार्याचा केंद्रबिंदू आहे. ते पुढे म्हणाले, संघाचा मूळ उद्देश सुरुवातीपासूनच व्यक्तिनिर्माण हा राहिला आहे. याच कारणामुळे संघाने दीर्घकाळ प्रसिद्धीपासून स्वतःला दूर ठेवले. मात्र या काळात संघाशी संबंध नसलेल्या अनेकांनी संघाविषयी विविध गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच संघावर अनेक आक्षेपही घेतले गेले. भाग्यश्री साठे म्हणाल्या की महिलांचा स्वभाव, आवड आणि कार्यपद्धतीनुसार समितीचे कार्य उभे राहावे, संघाचे अनुकरण करू नये, असे पूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी स्पष्टपणे सांगितले होते. संघाच्या शाखेमध्ये महिला प्रत्यक्ष दिसत नसल्या तरी विविध क्षेत्रांत महिलांचे कार्य प्रभावीपणे सुरू आहे. त्या पुढे म्हणाल्या की गुजरातमधील वनवासी भागात घराघरांत महिला सहज पोहोचू शकते, या विचारातून अवघ्या 7 दिवसांत 1400 महिलांचा सहभाग निर्माण करण्यात आला. संघविचार म्हणजे राष्ट्रविचार असून मध्ये महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. देशभरात आयोजित विविध उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग दिसून आला. पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर शोभा विजेंद्र यांनी शतायुष सहभागिता या पुस्तकाविषयी सांगितले. संघात महिलांना स्थान नाही असे म्हणत काही लोक विनाकारण संघावर आक्षेप घेतात. मात्र संघाकडे अजूनही दस्तऐवज आणि डॉक्युमेंटेशनची कमतरता असल्यामुळे साम्यवादी विचारसरणीतून निर्माण झालेले काही भ्रम अजूनही पसरवले जातात. त्या पुढे म्हणाल्या की महिलांच्या प्रश्नांवर भूमिका मांडण्यासाठी आणि संघाचे विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी महिलांचा प्रभाव अधिक ठळकपणे जाणवतो. हा सर्व उहापोह या पुस्तकात मांडण्यात आला आहे. राष्ट्रीय विचारांबाबत सजग राहण्याची गरज व्यक्त करताना प्रदीप जोशी म्हणाले की देशामध्ये भारतीय आदर्श बदलण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चिंता आहे. या विषयांवर प्रत्येक कुटुंबात चर्चा होणे आवश्यक आहे. समाजाने आपल्या संस्कृती, मूल्ये आणि राष्ट्रीय विचारांबाबत सजग राहण्याची गरज आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.